एक छोट्याशा गावात दोन मित्र राहत होते. अर्जुन आणि राघव. दोघंही लहानपणापासून एकत्र शाळेत गेले, खेळले, शिकले आणि स्वप्न पाहिले. पण एक गोष्ट वेगळी होती. अर्जुन नेहमी काहीतरी करून दाखवायचं तयारीत असायचा, तर राघव नेहमी विचार करत राहायचा की आणि थांबून जायचा. दोघांनाही लहानपणापासून चित्रकलाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी एकत्र अनेक स्पर्धा जिंकल्या, पण शाळा संपल्यानंतर त्यांच्या आयुष्याचे रस्ते वेगळ्या दिशेने वळाले. अर्जुन पुण्यात गेला. त्या छोट्याशा आर्ट क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केलं. पगार फारसा नव्हता, पण त्याला चित्र काढायची आवड होती आणि ते कधीच सोडत नव्हता. त्याने दररोज नवे काही शिकायची कल्पना केलं होता. तो सतत नवीन तंत्रज्ञान शिकत होता. डिजिटल पेंटिंग, ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन. सुरुवातीला त्याला फार अडचणी आल्या, पण त्याने हार मानली नाही. राघव मात्र गावातच थांबला. त्यानेही सुरुवातीला चित्र काढायचा प्रयत्न केला, पण 2 वेळा अपयश आल्यानंतर त्याने सोडून दिलं. ही दुनिया आपल्यासाठी नाही असं म्हणून तो वडिलांच्या किराणा दुकानात काम करू लागला. त्याचे स्वप्न कुठेतरी हरवून गेले. 10 वर्षानंतर गावात एक मोठा कला प्रदर्शन भरवलं गेला. त्यात एक प्रसिद्ध चित्रकार आपली कला मांडणार होता. संपूर्ण गाव त्या कलाकाराला बघायला उत्सुक होते. जेव्हा तो कलाकार रंगमंचावर आला, सगळे थक्क झाले. तो कोणी नव्हता तर दुसरं अर्जुन होता. अर्जुन स्वागत करताना आयोजनाने विचारलं की अर्जुन, एवढं यश तुला कसं मिळालं? तुला काही इतर लोकांमध्ये नेमकं काय फरक होता? अर्जुन हसला आणि म्हणाला, फरक अगदी छोटा आहे. मी थांबलो नाही. प्रत्येक अपयशानंतर मी विचार केला, त्यानंतर काय शिकता येईल. तर काही लोक म्हणतात हे माझ्यासाठी नाही. यशस्वी माणूस आणि अपयशी माणूस याच्यातला मुख्य फरक म्हणजे दृष्टिकोन आणि सातत्य. यश हे एका रात्री मिळत नाही, पण दररोज एक पाऊल पुढे टाकलं तर एक दिवस नक्की यश मिळेल. गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राघव तिथेच गर्दीत उभा होता. डोळ्यात पाणी आणलं आणि एक विचार केला की जर मी थांबलो नसतो तर आज मी इथे असलो असतो. शिकवण: यश आणि अपयश यामधला फरक फक्त प्रतिसाद असतो, परिस्थिती नव्हे. प्रत्येक माणसाला अडचणी येतात, पण जो माणूस अडचणीला सामना करून पुढे जातो तोच यशस्वी होतो. तर थांबू नका, प्रयत्न करत राहा, कारण तुम्ही थांबता तर तेव्हाच तुमचं स्वप्न मरतं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।